नमस्कार मित्रांनो, आम्ही गेलतो गणपतीच्या दर्शनासाठी। रात्रीचे 12 पण वाजलेले होते आणि खूप उशीर झालता। मग काय आलो आम्ही गणपतीपाशी। मित्र म्हणला हार घेऊ, चला मग हार घेतला आम्ही। लगेच मग पेड्याचा बॉक्स पण घेतला। मंदिराचा काय रस्ता सापडत नव्हता, आम्हाला एक बारक्या भेटला। बारक्या म्हणला की भाऊ गंध लावतो। गंध तर लावतो म्हणला, कायचं मग घेतला ऋषी भाऊनं लावला गंध। मग लावला गंध आणि मस्तपैकी दिसत होता ऋषी भाऊला गंध। मग लगेच इकडं वगैरे बारके इकडं मंदिराचा रस्ता सापडला आम्हाला आणि आम्ही निघालो दर्शनासाठी। गर्दा तर खूप होता, आम्ही घुसू लागलो। मग बापरे, रांग तर खूपच मोठी होती। बापरे, मंदिर काय उघडलेलं नव्हतं। मंदिर उघडणार होतं 2 वाजता। मग काय कोणी मोबाईल बघत होतं तर कोणी लुडो खेळत होतं। तर काय मग गर्दी तर खूप होती, मंदिर काय उघडलेलं नव्हतं। मग बरेच जण खूप थकलेले होते आणि रात्रीचे 2 वाजलेले होते। मग काय मंदिर उघडलं आणि आम्ही लागलो रांगेसाठी। रांग खूप असल्यामुळे आमचा मित्र म्हणला थोडा बसूनच घेऊ आता। मित्रांनो बघू शकता, रांग तर खूप मोठी होती आणि लोक खूप लांबून लांबून आलते गणपती। मग काय मिनी ब्लॉग मध्ये ऋषी भाऊ म्हणला आम्हाला बी घ्या। हॅलो गाईज, फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। वगैरे काढले तिथं, आम्ही निघालो घराच्या रस्त्याला। तब्बल आम्हाला 4 तास गणपती बाप्पाचं दर्शन करून खूप झोप येत होती। मित्र म्हणले आपण गणपतीच्या बाहेर 4-5 फोटो काढू आणि घरी जाऊ। मित्रांनो तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो गणपतीच्या, बघू शकता तुम्ही। चला आम्ही जातो घरी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।